चला, पूर्ण टीमचा 12वा खेळाडू आलेला आहे. मनकुली टीम संघाचा 12वा प्लेयर पाठवून द्या. आपण एखादा एक्स्ट्रा खेळाडू असेल तर पाठवून द्या. नक्कीच ज्याला नावं माहीत असेल त्याला पाठवून द्या तरी हरकत नाही. ड्रेसिंगवर नसेल तरी चालेल, तो मात्र फक्त नावा पुरवा. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्या तयारीमध्ये, गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. यशवंत शिंदे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. नो स्ट्राईकला राहुल भाई माली आपण पाहतोय. आणि स्ट्रायकिंगला सुनील माली आणि राहुल माली. गेम ऑन, मॅचला सुरुवात होत आहे. दोन्ही संघ बॅलन्स आहेत. मनोज ठाकरे सामन्याला रंगत भरपूर येईल. आणि सुनील माली स्ट्रायकिंगवर. पहिला चेंडू यशवंत शिंदे. पहिला चेंडू लोअर फुलटॉस आणि स्वीप केलाय. चेंडू चालला सीमा रेखा पार. पहिला चौकार सुनील मालीच्या बॅटमधून पाहतोय आपण. श्री गुरुदत्त मानकोली टीम संघाचं खातं ओपन येथे करताना आपण पाहतोय सुनील माली. नक्कीच चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर. दुपारचा क्षेत्र आहे, दुपारचा वातावरण. जेव्हा 40+ क्रिकेट नव्हतं तेव्हा आपण वालवंटामध्ये फिरायचो, एखाद्या सावलीमध्ये, कुठे झाडाझुडपामध्ये आपण खेळायचो. तोच क्षण सध्या मुकेश पाटील या मैदानावर आल्यानंतर एन्जॉयमेंट करताना आपण पाहतोय. आणि किरण एखाद्या सावलीमध्ये बसून मॅचचा आनंद घेत आहेत. फुलटा चेंडू, बीमर चेंडू आहे. चौकानंतर थोडासा दबाव आला होता आणि त्याच्यावर आता पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. नो +1 2 धावा इथे ॲड होत आहेत. सुनील माली वैयक्तिक 5 आणि टीमची धावसंख्या 6 धावा धावफलकावर. अतिशय चांगली संकल्पना आणली होती मानकुलीच्या स्पर्धेमध्ये. भव्य नाईट स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ संघांना संधी देण्यात आली होती. चेरोबा संघाने ती स्पर्धा पटकवली आहे. नंबर 1 रँक करत आहे टीम. त्यानंतर कारिवली आहे, अष्टविनायक ठाकूरपाडा, असे अनेक संघ आहेत जे रँकिंगवर आलेत. मात्र या संघाने देखील खाता खोलायचं आहे. ओ प्ले अँड मिस. मुकेश पाटील त्याचबरोबर किरण पाटील चेंडूच्या मागे. जसं आपण शर्ती बघायला जातो ना, एखादी गाडी सुटते ना, बैल फाकतात इकडे तिकडे, तेव्हा पलापल जी होते ना ती वहीच्या मागे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच किरण दादासाठी एक सुवर्ण संधी होती. एका टप्प्याने तरी बाहेर तुम्ही जेल पकडली असती तर कमलाकर पाटील दादांच्या माध्यमातून 500 रुपये मिळाले असते तुम्हाला. दोन्ही चेंडू आलेले आहेत, काही हरकत नाही. मानकुलीकरांचा फायदा आहे याच्यामध्ये, कारण त्या चेंडूने नशिबाचा साथ दिला आतापर्यंत. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 34 धावा. एक मोठी सुरुवात झाली आहे. 17ची सरासरी गाठत आहे टीम. संदीप मोठे फटके खेळत आहे म्हणून कमलाकर पाटील देखील आता बाउंड्रीच्या बाहेर उभे राहिलेले आहेत. काल 3 झेल पकडले म्हणून मॅच जिंकली फायनलमध्ये. आता किरण पाटील यांच्याकडून कमलाकर पाटील यांना 500 रुपये आहेत. पाहूया आता. पुन्हा एकदा समोर खेळल्या चेंडू हवेमध्ये टीमचे कॅप्टन. ओ झाली आहे चुकी, झेल सुटली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. कम्मालीची बॅटिंग. पाणी जाऊ द्या, पाण्याची माग केली मैदानाच्या आतमधून. धावा झालेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा, 18ची सरासरी. कम्मालीचा टार्गेट सेट केला जात आहे सध्या. आता संदीप माली फक्त एकच सांगेल, तुम्ही दोघंच खेळा. ज्या प्रकारे धावा झालेल्या आहेत. संदीप माली भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सदस्य आहेत. सध्या पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. मुकेश पाटील, किरण पाटील, कमलाकर पाटील, 3 पाटील ब्रदर्स सध्या सीमारेखा जी आहे त्याच्या मागे फिल्डिंग लावून आहेत. एखादी आयवा झेल जर पकडली तर नक्कीच 500 रुपयाचं बक्षीस आहे. मुकेश दादा तिथंच थांबा, आजचा रविवार आहे, मुंडी सुटल. मुकेश दादासाठी 3 मुंडे आहेत. क्या बात आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. एक समाजसेवक. पाणी
गेला आहे मैदानामध्ये जय जगन्नाथ पाटील माजी सरपंच वडघर यांच्या माध्यमातून क्रमांक 1 आणि 2 पहिल्यांदा आपल्या भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये असे सुंदर अशा ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. मानकुलीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगल्या ट्रॉफ्या पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आता वडगडच्या स्पर्धेमध्ये त्यानंतर कॅश प्राईज आहे किशोर नारायण संजय पाटील समाजसेवक यांच्या माध्यमातून क्रमांक 2 प्रतापशेठ पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे. दुसऱ्या क्रमांकाचं मॅन ऑफ द मॅच मुकेश दशरथ पाटील. मॅचसाठी चेंडू नीलम नाईक यांच्यामध्ये 70 चेंडू देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीज विश्वनाथ आत्माराम म्हात्रे गुंदवली यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आर्थिक सहकार्य या स्पर्धेला नंदकुमार भालचंद्र पाटील माजी उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत वडघर यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. अरुण विष्णू पाटील उद्योजक कारिवली यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये निलेश ज्याच्या नावे एक गोल्डन 6 आहे या चालू हंगामामध्ये. धावसंख्या धावफलकावर 38 धावा. पहिल्या चेंडू 2 धावा आलेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने. आज संदीप अलगच मूडमध्ये आलेले आहेत. कॅप्टन प्रेमनाथ पाटील ओवलीचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे. वडूनगरच्या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील नक्कीच सहकार्य केलं होता. इथे देखील कारण की वडूनगर गावचे जावई आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत एक धाव आली आहे. आणि आता राहुल माली नक्कीच भरपूर पहिल्या चेंडूपासून धावतायत मैदानामध्ये. मागच्या मॅचमध्ये नीलम नाईक यांची देखील हीच परिस्थिती आली होती जे पूर्णपणे थकले गेले होते. ते रिटायर झाले होते. हे पाहूया. नक्कीच अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. निलेश गोलंदाज चांगली कामगिरी करत आहे. संदीप मोठा फटका चांगला फटका आहे. कॅपमध्ये चालले चेंडू. ओ चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 43. एवढे गावचे हनुमंत तरे हे देखील जोडलेले आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. किरण पाटील यांचा हा मेसेज होता पोहोचवला आम्ही. पुन्हा एकदा हुक केलं चेंडूला. शतरक्षक वेगाने मात्र बाउंड्रीच्या मागे मुकेश पाटील यांची कमाल फिल्डिंग पाहायला मिळाली. मात्र चेंडू सीमापार चौकार पाहतोय आपण. आज आयोजक प्रत्येक क्षेत्रामध्ये उपस्थित आहेत. विशेष आभार व्यक्त करतोय नंदकुमार भालचंद्र पाटील संजय मोहन पाटील किशोर नारायण पाटील प्रताप शेठ आनंद पाटील विश्वपाल केने सुजित ठाणगे दीपक शेठ मुंबई यानंतर अरुण शेठ कारिवली हनुमान अनंत तरे प्रेमनाथ पाटील ओवली. पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये शतरक्षक चेंडूला थांबवला गेला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता डायरेक्ट हिट नाही मात्र ओव्हर थ्रो. धावा किती पूर्ण झाले अंपायर आम्हाला सांगतील. 4 ठीक आहे. 4 धावा ऍड करा आपण स्कोरर. विश्वा नंदू देवलीकर पाये यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. शमशेर शेठ यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. प्रशांत म्हात्रे उपसरपंच पाये अशोक मेनी संदेश सोपान पाटील आणि नितीन पंडित या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. काय फलंदाजी आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. संदीप आणि राहुलभाई यांच्या बॅटमधून तर 4 चेंडू खेळलेले आहेत आणि तब्बल 14 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि संदीप यांनी 21 धावा
म्हणजे राहुल भाई यांना सरशी आहे संदीप मैदानामध्ये. आता संदीपला गोलंदाजी नाही आहे, राहुल भाई गोलंदाजी करू शकतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, शेवटचा षटक स्लॉगर आणि रमेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. गोलंदाज रमेश आहे तर बॅटर सुरेश पाहिजे होता. रमेश सुरेश. पहिल्या चेंडू चौथ्या षटकाला सुरुवात. नक्कीच पाणी गेला होता किशोर घेऊन, मात्र काय मॅसेज दिला असावा. शेवटचा षटक आहे, एक धावसंख्या सेफ टार्गेट आहे. 51 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. रमेश ये पण बाकी होतं, नो बॉल टाकला त्यांच्या माध्यमातून, मात्र फ्रीट संदीपला खेळण्याची चान्स आहे. कम्मालीचा खेळ सध्या मानकुली टीम संघासाठी. फ्रीट आहे आणि फ्रीट खेळण्यासाठी संदीप तयारीमध्ये. फ्रीट चेंडू खडे खडे लॉप करायचं होतं, त्याच्यावर डॉट चेंडू. फ्रीटवर काहीच करू शकले नाही तिथे. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये वेगाने चेंडूपर्यंत एक धाव झाली आहे. नाही, भरपूर वेळ खेळपट्टीवर टाळ्या नक्कीच होतील या खेळाडूसाठी, ज्या प्रकारे धावा बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळ झालेला आहे आज मानकुलीकरांचा पहिल्या डावामध्ये. पंधरा धावा बनवलेल्या आहेत. टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामध्ये. राहुल माली याच्यासाठी. नवीन बॅटर संदीप माली. आता 2 संदीप मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची एज मागच्या बाजूने. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव. आता संदीप माळी यांना स्ट्राईक मिळालेली आहे. किती चेंडू बाकी आहेत षटकातील? 3 चेंडू बाकी आहेत. चालू अंगामध्ये जास्त बॅटिंग करताना आपण संदीपला बघितला नाही आहे, मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा तेव्हा मोठे फटके नक्कीच पाहायला मिळत आहेत. धावा झालेल्या आहेत 55 धावा धावफलकावर. शेवटचा षटकाचा खेळ, 3 चेंडूचा खेळ आणि आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फ्लिक करायचा होता वाईटचा इशारा पंथांच्या माध्यमातून. अब तक 56 धावसंख्या. रमेश पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मास्टर 40+, नवीन 40+, ओरिजिनल 40+, आणि सर्वात पहिली 40+ म्हणजेच भिवंडी ग्रामीण 40+. ज्या संघटनेने पहिले सुरुवात केली भिवंडीमध्ये 40+ खेळायला. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावसंख्या 58 धावा धावफलकावर. 58. चांगली धावा पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, त्यात 23, त्यानंतर 15 आणि आतापर्यंत चांगली आहे. पुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाही आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. संदीप शेवटचा चेंडू बाकी आहे तर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज बाद. नक्कीच त्यांना नोट आउट राहायचं होतं शेवटपर्यंत, म्हणून ते आउट होत नव्हते. शेवटी तुम्ही त्याला आउट केलंच. मस्त संदीपदा, मस्त बॅटिंग झाली आज, खूप चांगला.
तर टोटल धावा 59, 60 धावांचं आव्हान आहे, म्हणजे 15 धावा प्रति षटकामागे बनवायचे आहेत. त्या बनवल्या जातील की नाही, की चांगली गोलंदाजी होईल की चांगली फलंदाजी, मात्र पुढील आवाज तुम्हाला मनोज ठाकरे यांचा ऐकायला नक्कीच मिळेल. वेल आहे ज्याने ज्याने पुन्हा एकदा विशेष सहकार्य केलेलं आहे, त्यांची नावाची लिस्ट आमच्यापर्यंत नक्कीच आहे. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये सुंदर अशा ट्रॉफ्या आहेत. त्यामध्ये ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत जय जगन्नाथ पाटील, माजी सरपंच वडगर आणि टीमचे सर्व आपण पाहतोय. त्याचबरोबर एक नंबरचा जो कॅश प्राईज आहे, रोख रक्कम, सन्माननीय किशोर नारायण संजय मोहन पाटील समाजसेवक यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर क्रमांक 2 रोख रक्कम जो आहे प्रताप शेठ पाटील सरपंच राणाल, संस्थापक अध्यक्ष नवीन 40+ संघटनेचे, त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच मुकेश दशरथ पाटील सध्या एन्जॉयमेंट करतायत या स्पर्धेला. कालपासनं त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी 70-70 कंपनीचे जे चेंडू आहेत ते आम्हाला नीलम नाईक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज जी ट्रॉफी आहेत ते विश्वनाथ आत्माराम म्हात्रे गुंदवली यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आर्थिक सहकार्य, विशेष सहकार्य लाभलेलं आहे नंदकुमार भालचंद्र पाटील, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य वडगर यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहतोय समाजसेवक उद्योजक कारिवली अरुण विष्णू पाटील यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ओलीगावचे प्रेमनाथ पाटील आणि गावदी ओली टीम संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर हनुमंत तरे यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. ज्याने ज्याने विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांनी आपली उपस्थिती दाखवावी. वडूनगर टीम, आपल्याला जर जेवण करायचं असेल तर जेवण आहे. बिरूमामा आयोजकांचं म्हणणं आहे वडूनगरला विचारूया पहिला, कारण की मॅच सध्या मानकुली आहे आणि पूर्ण एका बाजूला. कालच अनाउन्समेंट केलं होतं की आयोजन कमिटीने उद्या सर्व खेळाडूंना जेवण ठेवलेलं आहे. धन्यवाद संदेश. या ठिकाणी पाहतोय 60 धावांचं टार्गेट एक उभं केलं गेलं आहे. मानकोली टीमने पूर्ण संघासमोर ठेवलं गेलं आहे तगडं आव्हान. मैदानाच्या आतमध्ये तगडं आव्हान घेऊन येतोय यशवंत आणि मनोज.
चला लवकरात लवकर आपण खेळायला सुरुवात करूया. फायनल दिवसा उजाळ्यात होणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाहिलं 60 धावांचं लक्ष आहे, म्हणजे बरोबर 4 षटकं लागतील यात मात्र काही शंका नाही आहे. त्याच्यासाठी आपण थोडंसं स्पीडअप करूया. यातील विजेता संघ विक्रम स्पोर्ट वडूनगर संघासमोर 2 हात करणार आहे. त्यानंतर मग जबरदस्त कारिवली तयार आहे. सुनील माली गोलंदाजी ट्रॅकवरती 60 धावांचं आव्हान रोखायचं आहे, थांबवायचं आहे. त्याच्यासाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी तयार. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण मनोज. गेम ऑन खेळायला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी सुनील टनोतई. पहिल्या चेंडूला दिशा दिली गेली आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये शत्रक्षक नाही, त्या ठिकाणी जातो सीमा पार आणि येतोय चौकार. याच पटक्यांची नितांत गरज असेल, कारण 60 धावा बनवायच्या प्रति ओव्हर मागे 15ची सरासरी या ठिकाणी ठेवावी लागेल. त्याच्यासाठी या ठिकाणी ती हवी तशी फटकेबाजी करणं गरजेचं आहे, जशी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा येतोय चेंडू. गॅप आहे आणि हा चेंडू अंतिम क्षणामध्ये अडवण्यात आलं. असं वाटलं सीमापार जातो की काय. 2 तर कंप्लीट झाल्या, तिसरीची मागणी केली आणि पाहता पाहता तीही धाव पूर्ण झाली. निश्चितच टाळ्यांचा आवाज जरूर येतोय डॅगआउट मधून, परंतु क्षेत्ररक्षकाचंही तेवढंच कौतुक करावं लागेल, कारण त्यांनीही 1 धाव वाचवलेली आहे. 3 धावा म्हणजे 7 अंकावरती धावफलक पोचला आहे. 15 मधून प्रति ओव्हर मग बनवायचे आहेत, त्यातल्या 7 कंप्लीट. पुढील चेंडू यावेळेस ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला घेतला गेला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीची मागणी मनोज पोचेल का? यस साहेब पोचले गेलेत. क्या बात आहे. अतिशय वेगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळाला. 2 ने धावसंख्या पुढे 9. आता मात्र बरोबर बॅट खाली चेंडू होता, परंतु पायांची हालचाल पाहायला मिळाली नाही. अंदाज घेता आला नाही आहे. ऑरपिच डिलिव्हरी होती आणि त्याला उत्तम चेंडूची सांगता झाली. निर्धावने धावसंख्या स्थिर 9 अंकावरती स्थिर आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा आता टप्पा गवसला आहे त्या ठिकाणी. आणि सुनील माली यांचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा जर एखाद्या बॅटरला डाट चेंडू खेळवत आहेत, त्यानंतर मात्र त्यांना चांगली एक लाईन सापडली जाते. या ठिकाणी तसंच घडतंय. यशवंत याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने खेळले जात आहेत. धावसंख्या स्थिर 9 अंकावरती अजूनही बनून आहे. 60 धावांचं लक्ष्य आहे. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडला येते. दोन धावा पूर्ण. या 2 ने स्कोर कार्डमध्ये धावसंख्या 11 या अंकावरती. ओव्हर क्रमांक पहिल्या या ठिकाणी झाले कंप्लीट. पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची व्यवस्था जेव्हा जेव्हा लागली जाईल ना, तेव्हा तेव्हा बिंदास घेऊन जा, काही हरकत नाही आहे. वेलकम सन्माननीय महेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे या क्रीडा मंचावरती, क्रीडा नगरीमध्ये. आणि विठूबाई चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बोलूया खेळाकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 11 लागली गेली. आता पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये किती धावा जमा केल्या जातील, खर्च केल्या जातील. राहुल येतोय, ज्याच्या माध्यमातून चांगलं खेळ मैदानात पाहायला मिळाला. अंतिम क्षणापर्यंत मैदानात टिकून होते. 3 चौकार पाहायला मिळाले. चांगली साथ खऱ्या अर्थाने संदीप यास दिली होती. त्याच्याही आपण पाहिलं तर भरपूर धावा धावल्या होत्या. डबलच्या धावा 4 होत्या, सिंगलच्या 2 आणि 3 चौकार. अशा रीतीने आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशन बरोबर बनवलं गेलं आहे. 60 धावांचं पूर्ण करण्यासाठी पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. पूर्ण टीमकडून 11 धावा जमा केल्या. दुसऱ्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी चालू. सुनील राहुल येतोय. राहुल माली, माली अँड माली कंपनी
पाहूया कशा प्रकारे आपली बाग फुलवतात गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस पुढे सरसावले डाऊन द ग्राउंड. एक धाव घेतली गेली आहे. आता मात्र या ठिकाणी विकेट कोणाचाही जावं, विकेट जाणे गरजेचं आहे, कारण एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्याच्या तयारीमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश येतोय, ज्याच्यासाठी सॅक्रिफाईस केली ही विकेट. कारण पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी 6 धावा कमी पडल्या, 4 धावा कमी पडल्यात. त्याची पूर्तता या ओव्हरमध्ये करणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती आला विकेट. आता पाहूया या ठिकाणी निलेश काय करतोय. डावाला सावरतंय, आवरतंय. एक महत्वपूर्वक खेळाडू आहे पूर्ण टीमचा. कमलाकर पाटील साहेब त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवरती आहेत. किरण पाटील यांचे 500 रुपये त्यांना घ्यायचे आहेत. षटकाराची वाट बघतायत, पण तसा अजून डावखोरा शैलीचा फलंदाज येत नाही त्या ठिकाणी. पाहूया आलं तर किरणचंही भलं होईल आणि कमलाकर साहेबांचंही बरं होईल. या वेळेस मात्र अफलातून फटका आल्या आल्या ठोकतोय आपल्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. सहा धावा येतात आल्या आल्या. एक चांगली सुरुवात निलेश करतोय. आत्मविश्वास निश्चित दुग्गुणित झाला असेल. त्या आल्या आल्या ज्यावेळेस चांगला स्ट्रोक लागला जातोय, येणाऱ्या कालामध्ये त्याचा निश्चित आत्मविश्वास वाढला जातोय. 18 धावा धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने. वार पलटवार नेहमी आपण क्रिकेटचा खेळ पाहतोय, तर या ठिकाणी फलंदाजांना पलटवार करावा लागेल. आता मात्र पाहतोय शेवटच्या क्षणाला आपला स्ट्रोक चेक करावा लागला तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्राइज विकेट आहे आणि ती बाद करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. शरीराचा वेध जरूर घेतला, परंतु आपण पाहिलं तर ॲक्शन होते आणि ॲक्शन विरुद्ध दिशेला, ज्या विरुद्ध दिशेने आपण चेंडू फेकतात त्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे फलंदाजाला चेंडू दिसत नव्हता कुठून फेकला जातोय, आणि असा चेंडू जर स्पर्श होतोय तर तो नियमामध्ये ग्राह्य धरला जात नाही आहे. आणि अशा रीतीने 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पुढे सरकली 20. ओव्हर क्रमांक 2 राहुल पुन्हा एकदा तयार. आता मात्र खोदून काढलेला ऑन साईडला एका टप्प्याने चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न. फेकी चांगली झाली पण पोचला गेला त्या ठिकाणी. बॅटर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये घरामध्ये 22 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. अजूनही विजयाचं समीकरण पाहिलं तर 38 धावांचं आहे. 14 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. अजून मॅच संपलेली नाही आहे, भरपूर बाकी आहे. प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नांना कितीपर्यंत यश मिळेल पाहूया. आता मात्र उडवण्याचा प्रयत्न हवेमध्ये जरूर आहे, परंतु सेफ लँडिंग होईल. क्षेत्ररक्षक दूरावर उभा आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकलं 24 या अंकावरती. 60 धावांचं लक्ष्य आहे. दुसरं ओव्हर मैदानाच्या आतमध्ये, त्यातल्या 24 बनल्या. अजून 36ची आवश्यकता. 13 मध्ये 36. काय घडते पाहूया. क्या बात आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इनर एज लागली होती या ठिकाणी आणि कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर 24. 2 मध्ये या ठिकाणी पाहिलं तर 24 बनल्या. आता 2 मध्ये विजयासाठी 36ची आवश्यकता आहे. 36. आता भरपूर धावा बाकी आहेत. निलेश आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु भरपूर मोठेही फटके लावायचे आहेत. जवळजवळ 4 ते 5 मोठे फटके लावणं गरजेचं आहे 12 चेंडूंमध्ये. पहिली मॅच पाहायला मिळाली ज्या बजरंग कारिवली टीमच्या माध्यमातून खेळला गेला पहिला राऊंड आजच्या दिवसातील. ज्या हनुमान सरवली संघासमोर 76 धावांचं या ठिकाणी योगदान ठेवलं होतं आणि याच मैदानावरती एक
खूप मोठा रेकॉर्ड आहे विक्रम स्पोर्ट ओरिनवकर संघाचा. तब्बल 4 षटकांमध्ये 108 धावांची त्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली 2023 मध्ये अगेन्स्ट खारबाव टीम. आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर 9 चेंडूंमध्ये 50 कंप्लीट केली होती महेश काबूकरने. बॅक टू बॅक 9 षटकार लावले होते. क्या बात आहे. परंतु यावेळेस थोडासा दुखापतग्रस्त आहेत म्हणून त्याची ती पहिल्यांदा जी पाहायला मिळाली ते. तदनंतर लगेच 11 चेंडूंमध्ये 50 झलकावली होती महेशने. म्हणजे काय भारदार खेळी त्या ठिकाणी खेळले होते. कालवार टीम समोर होते. 88 धावांचं टार्गेट त्यावेळेस सेट केलं गेलं होतं. आणि या अंगामध्ये सुद्धा त्यांच्यात नावी रेकॉर्ड आहे. या ठिकाणी हवेमध्ये आहे आणि मिस फील्ड जणू काय म्हणू शकतोय झेल सुटला जातोय. दोन धावा येत आहेत. यावेळेस पाहतो चेंडूला टर्न केला गेला मिडविच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. फेकी चांगली झाली आहे पण या ठिकाणी आपण पाहतोय आउट करायचं आहे या ठिकाणी निलेशला. त्याच्यासाठी पाहतोय आपण तसं काही होत नाही आहे. बॅक टू बॅक 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 28. अजूनही 32 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेला ज्यांचं स्पॉन्सर आणि आयोजक असे नाव देण्यात आलेलं आहे असे आमच्या गावातील उद्योजक आदरणीय रोशनजी रामकृष्ण पाटील, तसेच नंबर 1 साठी आणि नंबर 2 साठी ज्यांनी अतिशय सुंदर अशी बक्षिसं. बॅटर आहे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. खेळायला चालू करा. बक्षिसं दिलेत असे आमचे जय जगन्नाथ पाटील माजी सरपंच वडघर. पुढे चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु इन कटर आपण पाहतोय आतल्या बाजूने वळला जातोय आणि डॉटची समाप्ती होते. 3 चेंडूंचा खेळ झाला. 4 धावा आतापर्यंत रणजित याने खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी यानंतर पाहतोय आपण. पुन्हा एकदा आता काय घडतंय. हिट विकेट. यस, आत्महत्या जाणून बुजून. नंबर 2 साठी रोख रकमेची व्यवस्था केलेले आमचे उद्योजक आदरणीय किशोरजी नारायण आणि 1 नंबरसाठी संजय मोहन पाटील. दोन्ही समाजसेवक कोणत्याही कार्यामध्ये खंबीरपणे उभे असतात. आदरणीय किशोरजी नारायण पाटील आणि संजय मोहन पाटील. नंबर 2 साठी आदरणीय प्रतापजी सेठ राणालचे सरपंच याने रोख रक्कम या ठिकाणी प्रदान केलेली आहे. त्याचं देखील मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच साठी माझे बंधू आदरणीय मुकेशजी दशरथ पाटील यांच्यातर्फे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन येतोय. सचिन सारखी इनिंग साकारली जाईल का परंतु पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बीट होतोय. कुठल्या प्रकारची धाव घेता येत नाही आहे. डॉटची समाप्ती होते. रणजित मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. धावसंख्या पाहिली तर
28 या अंकावरती थांबून आहे. 60 धावांचं लक्ष असताना कुठेतरी बॅटर कम पडतात पूर्ण टीमचे. यावेळेस उडवलाय, कमजोर फटका आहे, परंतु या ठिकाणी झेलवरती गेले नाही, टप्प्यावरती राहिले आणि टप्पा सांगतोय मी जातोय सीमा पार. चौकार. मॅन ऑफ द मॅचसाठी ज्याने पुरस्कृत केलं आहे मुकेशजी दशरथ पाटील. संपूर्ण मॅचसाठी ज्याने बॉल दिले असे आमचे नीलमजी नाईक. प्रत्येक 40मध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही स्पर्धेचं नियोजन करतो त्या नियोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा. म्हणजे आमच्याकडे आदरणीय कारिवलीचे उद्योजक नीलमजी नाईक हे बॉल स्पॉन्सर करत असतात. शेवटचा अंतिम ओव्हर आहे आणि आपण पाहिलं तर 32 धावांची आतापर्यंत केली गेली आहे. म्हणजे 28 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंमध्ये 28 धावा. गोलंदाजीवरती संदीप. पाहूया फलंदाजीमध्ये खास काही करण्यासाठी तेवढंच मिळालं नाही आहे. पाहूया या ठिकाणी गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे खेळ केला जाईल. 6 मध्ये हवेत 28. याच्यानंतर वडूनगर आपण तयार राहा. बेस्ट बॉलर, बेस्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज आदरणीय विश्वनाथजी आत्माराम म्हात्रे गोंदवली यांच्यातर्फे या ठिकाणी प्रदान केलेले आहे. त्यांचं देखील मनस्वी स्वागत. अर्थसहाय्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहणारे खंबीरपणे आणि कायमस्वरूपी आदरणीय माजी उपसरपंच नंदकुमारजी भालचंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य वडगर, अरुण विष्णू पाटील, उद्योजक कारिवली गावचे, हे देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी उपलब्ध असतात. स्वतः अर्थसहाय्य करून स्वतः देखील या ठिकाणी आपली स्पर्धा ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवशी उद्घाटनाला या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं देखील मनापासून मनस्वी स्वागत. आदरणीय आनंदजी पाटील दापोडचे, इंजिनियर विश्वनाथजी केने, सरपंच आमने. चला खेळाडू चला मैदानाच्या आतमध्ये. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. सुजितजी वामन ठाणगे वाहुलीचे इंजिनियर आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी या स्पर्धेला मदत केलेली आहे आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांचे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर स्पर्धेमध्ये आनंदजी पाटील दापोडे, विश्वपाल केने आणि सुजित वामन यांचं योगदान असते. त्यांना देखील मनापासून आभार. सहा 28 असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. निलेश ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी पाहूया धाव नाही घेतलेली आहे, कारण आता मात्र पूर्णच्या पूर्ण चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकाराच्या रूपाने फेकून द्यावा लागतील. धाव घेतली नाही. या पाहूया आत्मविश्वास स्वतःवरती दाखवलेला आहे, तो सिद्ध करेल का, ते दाखवेल का. पुन्हा एकदा यावेळेस स्लोचा मारा केला. अतिशय हुशार गोलंदाज आहे खऱ्या अर्थाने विचार केला तर संदीप, आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला जातोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताला जातोय. पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी खेळाला होईल सुरुवात. आतापर्यंत 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळले गेले आहेत.
आणि इथं मात्र खराब चेंडू आता पाहायला मिळतोय. काय आहे पाहूया. नो बॉल आहे की वाईट बॉल आहे, काय आहे? वाईट बॉल आहे म्हणजे आला पंजा. आदरणीय उद्योजक सर्वांसुपरिचित असलेले काल्हेरचे सुजित तात्या यांनी देखील या स्पर्धेला उत्तमरित्या असा प्रतिसाद दिलेला आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. इथं मात्र पाहतोय अजून एक चांगला चेंडू हाताळला जातोय. धावा घेतल्या जात नाहीत. येवई गावचे हनुमान अनंत तरे या स्पर्धेला मदत केल्याबद्दल त्यांचं देखील मनापासून स्वागत. पुन्हा एकदा पाहूया अंतिम चेंडू आणि हा चेंडू मात्र बॉल्ड होतोय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅट्समन येतो संजय. धावसंख्या जर पाहिली तर भरपूर कमी धावफलकावरती 60 बनवायचे आहेत. 37 आतापर्यंत बनल्या गेले आहेत आणि पूर्णपणे पराजयाच्या छायेमध्ये या ठिकाणी विजयाची सुरुंग, विजयाची वाटचाल आणि एक पाऊल दूर आपण पाहू शकता गुरुदत्त मानकोली टीम. अशा पद्धतीने आपण पाहतोय सहज सोपा आणि कदंदाने विजय संपादन केला जातोय. आपण सर्वप्रथम या विक्रम स्पॉट उडनगर संघनाईक तसेच मानकोली संघनाईक आपण टॉससाठी यायचा आहे. तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संदीप यास जातोय, ज्याने 3 चौकारांच्या मदतीने 22